नमस्कार सर्वांना, जय शिवराय. भुगाव भूकंपच्या मैदानामध्ये आपण आलेलो आहोत आणि बकासूर 20व्या गटात पास झाला. त्यासोबत सुंदर रीतीने पळालेला बलमा आणि त्याची पूर्ण टीम आपल्याबरोबर आहे. नमस्कार सर. नमस्कार. आत्ता ही गाडी जी गट पास झाली त्यामध्ये चांगल्या रीतीने ही गाडी पळाली, तर थोडीशी बलमाविषयी माहिती सांगा. हा बलमा मुळात नाशिकचा आहे. आपण घेऊन एक 2-3 महिने झाले. बैल घेतल्यापासून चांगलाच पळतोय. पुसेगावला राहिला, नागठाणला राहिला, कोळ्यात राहिला आणि इथे पुणे जिल्हा केसरीचा मानकरी झालता 3 नंबरचा. बैल घेतल्यापासून बऱ्यापैकी चांगला पळतोय. म्हणजे सर्वसाधारण बैल कशी त्यांची एक खासियत असते वेगळी, काही तळाला जोरात असतात, काही निकालावर असतात, तर तशी बलमाची काय खासियत आहे? बलमाची खासियत अशी सांगण्यासारखी एक नाही आहे. बलमा कडनही पळतो, आतूनही पळतो, निकालातही पळतो आणि खालूनही पळतो. पब्लिकला दोन्ही साईड, दोन्ही खांदी पब्लिकला उजवीने. पुसेगावला तिन्ही फेरं कडने पळला. गट सेमी कडने डावीने काढला, फायनल उजवीने काढला. पुणे जिल्हा केसरीला बी कडने सेमी काढला, कडने फायनलला राहिला, म्हणजे 3 नंबर केला कडने. आणि आता ही तुमची सगळी टीम आहे, ही जी बैलगाडा शर्यत आहे या टीमचं महत्त्व काय? टीमचं महत्त्व म्हणजे हा साताऱ्यावरनं आलाय खास बलमासाठी. ह्याचा स्वतःचा आदत वासरू सुद्धा नाहीये. फक्त बैलावरती जीव आहे आणि त्याच्या अशा अपेक्षा पण नाहीये की आम्हाला बैल घालाल कुठल्या मैदानात पाहिजे. बैलावरती प्रेम आहे. बैल घेतल्यापासून सगळं नियोजन प्रत्येक आम्ही मार खाल्ला बैलाला तर आम्ही म्हणतो ठीक आहे चालेल, पण हा टेन्शन घेतो. मारच नाही खाल्ला पण बैलाने, तुम्ही काहीतरी वेगळं करा. म्हणजे एवढं जीव सगळ्या टीमचं महत्त्व आहे. हा बैलाचा मालक आहे, त्याचं एक आदत लंपी म्हणून पळतोय. सलग 3 मैदानात फायनलला राहिलाय बैल त्याचाही. म्हणजे नियोजन पोरं सगळी चांगलीच आहेत, आपली टीम चांगलीच आहे, म्हणून बैलाचं नाव एवढ्या लवकर वर आलंय. आज बलमा काही दिवसांपूर्वी महाराज बरोबर मुंबईमध्ये दिसला होता सर, तर मग ते कशा पद्धतीने नियोजन झालं होतं? वैभव मामाचा फोन आलता आणि त्यांना मुंबईला बैल पळवायचा होता महाराज, आणि त्यांना बैल पहिला अचानक त्यांचा काहीतरी कॅन्सल झाला. त्यांचा फोन आला, त्यांना एका शब्दात आपण हा बोललो, गेलो. बैल चांगल्या रीती गाडी पण पडली, ती राहिली असते. महाराज पण आज टॉपलाच पळतोय. थोड्या दिवसात तुम्हाला महाराजही टॉपला दिसेलच. फक्त पायऱ्याच्या थोड्या अडचणी चालल्यात. बघूया आता परत आमची ही गाडी पळणार आहे लवकरच. महाराजांनी बालमाची लवकरच पळेल. गाडीच्या दिवशी आमचा सेमीला शेजारी गाडी अंगावर आली. आता ती गाडी आमची 100% मुंबईला फायनलला राहिली असते. गट चांगल्या अंतराने काढला होता आम्ही. आणि आज बकासूरचं कसं काय नियोजन केलंय मग? आज मामाने बैल दिला आहे, नशीबच आहे. आणि आमच्या बलमाचंही नशीब आहे म्हणायचं की त्यांच्या बकासूर संघ पाळायला चान्स मिळाला. आम्ही गेले 2-3 वर्ष झालं प्रयत्न करत होतो बकासूर संघ पाळायचा. हो का? अचानकच महाराजला बैल दिला म्हणून म्हणता येईल, किंवा बैल पळतोय म्हणून मामांनी लगेच शब्द दिला, देतो बैल, झाला पाहिजे आमचा लगेच. पण बैलगाडा शर्यत क्षेत्रात हे समीकरण जुळणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे पायरा जुळणं, त्यावेळेसच पुढं ते सगळं घडत असतं. सगळा नशिबाचा भाग आहे. आज आमचं नशीब चांगलं होतं म्हणून बकासूर देवा संघ पळता आला आम्हाला. पळता आलं आणि नशिबाचाच भाग आहे हा सगळा. सर, तुम्ही आता स्वतः तुमच्याकडं पण नंदी आहे आणि तुम्ही पण स्वतः शर्यतीचा भाग आहात, तर आज तुम्ही हा सगळा खेळ बघताय, तर आता तुमचा पण बलमा चांगल्या पद्धतीत पळतोय, मग त्याची कशी तयारी करता? त्याची खरी सांगायची तर तयारी आमच्या घरात म्हणजे धनंजय खिरेडे म्हणून आहेत, त्यांचे मदर आहेत, मम्मी आहे. सकाळी 4-5 टायमिंग नसतो त्या बैलाचा. बैलाला एवढी काळजी घेतात ना ते की काही बोलू नाही शकत. बैलाचे घेतात आणि पोरांचे घेतात. सकाळी 4ला म्हणलं तरी डबा बांधून आम्हाला हातात असतो मैदानात जायला. रतीब त्यांच्याशिवाय बैल खात नाही. टायमिंग म्हणजे 2 तास, म्हणजे बरोबर 2 तासच रतीब भिजवून ठेवणार खायला. 1 तास 10 मिनटं मागं पुढं नाही होणार. म्हणजे बैलाची सगळं सांभाळणी चांगली आहे, पोरांचा जीव चांगला आहे, म्हणून बैल आमच्या इथं चांगला पळतोय आता. म्हणजे बैलाला असं आपण जसं वेळेवर खाद्य खातो किंवा आपण जेवतो, टाइम मेंटेन केला पाहिजे. टाइम मॅनेजमेंट केलंय आणि त्यानुसार तुम्ही त्याला खुराक देताय आणि त्याचा तुम्हाला पळताना फायदा दिसतो. 100% बैल फ्रेश राहतो. बैल असा कधी घरी म्हणजे सगळं टाइमात मिळाल्यामुळे नाराज असा किंवा कुचामलेला दिसत नाही. बैल कंटिन्यू फ्रेश राहतो बैल असा. बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये बकासूरला देव म्हटलं जातं, त्याच्या मागचं कारण काय सर? बकासूरला देव म्हणलं जातं कारण बकासूर मला समजतंय तेव्हापासून बैल कंटिन्यू पळतोयच.
आणि त्याला बैलाला कळतं काय करायचं काय नाही, कुठं पाळायचं कसं पाळायचं. त्याच्या मालकाच्या अस्तित्वावर आलं की तो त्याचं काम दाखवतो. आज बागातलं मैदान असून त्यांनी आम्हाला बैल दिला म्हणजे त्यांच्या बैलावर त्यांना विश्वास आहे की बलमा संघ असलं तरी आपला बैल बागात फायनलला राहू शकतो. म्हणजे देवावरती किंवा बकासूरवर विश्वास असल्यामुळे त्यांनी जवळच्या मैदानात आम्हाला बैल घातला आज. आणि खेळात एक समीकरण आहे सर, बकासूर म्हणजे एक टीम लिडरप्रमाणे आज त्याची महती आहे. तर टीम लिडरप्रमाणे त्याचं काम आहे, तो खेळाला आज लीड करतोय. बकासूर बरोबर जो पण नंदी पळतो तो नावारूपाला येतो. आणि आज तुमचा बाल मात्र पहिल्यापासूनच चांगल्या पद्धतीने आता पळतोय आणि इथून पुढं तो अजून चांगल्या पद्धतीत चर्चेत येईल. तर हे यश असं मिळतं असं काय वाटतं का? आता बकासूर संघ पळल्यानंतर आम्ही प्रत्येक घरात पोहोचलो गेलोय. हां, बकासूरमुळे आमची बैल आमचा चांगलाच पळत होता म्हणजे चांगल्याच ठिकाणी राहत होता. पण आज खरी ओळख बकासूरमुळे आमच्या बलमाची झालेली आहे. प्रत्येक घरात आज आमच्या घरच्यांचे सुद्धा आम्हाला कंटिन्यू फोन चालू आहे. हो का? आम्ही घरच्यांनाही सांगितलं नाही की आज बकासूर आहे म्हणून. ते नियोजन कोणालाच माहित नसतं. घरच्यांना मग मला तुम्ही आता तर फोन तुमच्या आला घरच्यांना घरनं पण सांगितलं नाही म्हणजे किती सिक्रेट आपण बघतोय या खेळामध्ये. घरनं फोन आला आज बकासूर आहे म्हणल्यावर राहणारच ना गाडी, तुम्ही आम्हाला काय हे समजतं का? म्हणजे इथपर्यंत आम्ही गुपित ठेवलं होतं. पण ठीक आहे. आणि आम्ही बकासूर संघ पडलो म्हणून आम्ही टॉपला गेलो असं कधी म्हणणार नाही. आणि आम्ही टॉप 5 मध्ये आहे किंवा 10 मध्ये आहे असं म्हणणार नाही. आम्ही आमचा नाच जपतोय. आम्ही कधी कोणाच्या ईर्ष्येवर बैल बाहेर काढत नाही आणि कोणाला काही बोलत नाही. शर्यत आम्ही मार खाल्ला तरी घरीच आहे. आम्ही 2 वर्ष गटाला घरी जात होतो. आज बैल पळतोय म्हणून कुणी तुम्ही आम्हाला गावचं मैदान आहे बैल पाहिजे असंही बोलू नाही शकत आहे. कारण की बैल पळतोय आम्ही त्याच्या बैलाच्या नावासाठी पळवतोय, आम्ही ना म्हणजे ह्याच्यासाठी पळवतोय. पण थोडीशी भाषा ताईट वापरली की बैल देईन असं होणार नाही. ते आमच्या इकडे पोरं आहेत, आमची पोरं पळतात, 10-15 पोरं येतात. ते म्हणजे तुम्ही थोडी ताईट भाषा वापरली बैल भेटन असं होणार नाहीये. तुम्ही प्रेमाने बोला. आम्ही सगळ्यांना प्रेमाने बैल दिलेली आहेत. 1 महिना बैल बसून होती तरी आम्ही त्यांना बैल दिलेली आहेत. आत्ता हाच बलमा दिलेला आहे आम्ही. त्यामुळं 100% बैल सगळ्यांना भेटन. फक्त प्रेमाने भेटन बैल. प्रेमाची भाषा असेल तर 100% भेटन. ह्याची गाडी मारू त्याची गाडी मारू ह्याला घरी पाठवू तसलं आमच्या इथं नाही. आम्ही मार खाल्ला तरी आम्हाला आनंदच आहे. तुम्हाला मागाशीही बोललो ह्याला वाईट वाटतं मार खाल्लं की हा तिथनं फोन करतो सिद्धू शेठ मार खाल्ला बैलाने, खाऊ दे की मार त्याच्यात काय एवढं. पण काही बैलगाडी क्षेत्रात तेवढ्या गोष्टी जरा जपल्या पाहिजे लोकांनी. हार जीत होत असते. हार जीत आहे. हार सण आम्हाला पहिल्यापासून आता बलमामुळे आम्हाला गुलाल गावतोय. बलमानंतर आम्हाला गावन का नाही गॅरंटी आहे का नाही. त्यामुळं कुणाला काही बोलण्यात अर्थच नाही ना. त्याच्या आधी कुठला नंदी होता तुमच्याकडे? आमच्याकडे हिंद आमच्या इथं नंदी सगळे पळलेत. आमचा बावड्या म्हणून होता तो 16-17 मैदानात फायनलला राहिला. अजूनही माझ्या दारात आहे. त्याला कोण मागणार नाही. बुलेट 1000 cc कंटिन्यू फायनलला होता. लोणंदला राहिला, गराड्यात 2 केला, त्याला कोण मागणार नाही. पळणाऱ्या बैलाचं नियोजनाचे 10 फोन येतात. न पळणाऱ्यांनाही बैल दिला पाहिजे. जसंच तुम्हाला महाराजचंही बोललो, महाराजांनी बलमाची गाडी एवढी तुफान पळली होती तरी पण महाराजला अडचणी आहेतच. महाराज आणि बलमा परत एकदा कुठेतरी 100% दिसणार पळताना बैल. गाडी बैलच पळतोय महाराज. म्हणजे नाव म्हणजे त्यांनी आम्हाला बैल दिला किंवा त्यांनी आम्हाला आधी बैल दिला म्हणून नाही. बैल पळतोय महाराज, चांगला पळतोय बैल. तुम्ही मुंबईचं मैदानही बघा बैल किती पळलाय. थोडं आमचं सेमीला कड आली काही अडचण नाही. बैल आमचा कड आले म्हणून आम्ही कोण स्टेटस पण ठेवत नाही आमच्यात. आज पण नशिबाला कड आहे तसं काय नाही. बैल कुठं नाही पळतो. तो तर पब्लिकने पण पळतोय. कडनीच सगळीकडे पळतो. पण आज तुम्ही स्वतः मालक आहे. मधल्या तासातनं पळणं आणि पब्लिकच्या तासावरनं पळणं खरंच फरक पडतो का? म्हणजे बैलामध्ये गट्स पाहिजे. कडनी आणि आतनं फरकच पडतो. आतून पळला तर बलमाचा 100% सेमी आहेच. पण कडनी पळतोच म्हणजे कडनी 2-4 उड्यांचा फरक पडतोच. तसं कमी पळतो का थोडा? नाही बैल कमी नाही पळत. त्याचा इतिहास बघितला तर आमच्या इथं 4 मैदान कडनीच सेमी काढलेत त्यांनी. म्हणजे बऱ्याच बैलांना हे जमत नाही कडनी पळायचं. मी मला तेच बोललो की बलमाची खासियत काय आहे की तो कसंही टाका तुम्ही त्याला. तो म्हणत नाही की मी इकडनं कमी पळून तिकडनं. तो झुकला की तो त्याचं काम करणारच. आणि आज खरंच पुण्यातलं मैदान होतं, यायला थोडा उशीर झाला त्यामुळे मी शेवटला गट बघितला. पण बलमा पळणार हे मला थोडंसं माहीत होतं. आणि ज्या पद्धतीत मी गाडी बघितली पळताना मला निकालावरच फक्त बघायला भेटली. चालन हरकत नाही. मी मोहिल शेटला पण मागाशी बोललो, जोट्यात बैल आला बाद झाला, आमचं स्वप्न पूर्ण झालं. गट निघला हे तर उत्तमच आहे.
आम्हाला बकासूर संघ पळायला मिळालं, देवा संघ पळायला बास. म्हणजे आम्ही कमी वयामध्ये एवढ्या मोठ्या बैलापर्यंत आलोय म्हणलं आमचंही नशीब चांगलंच. प्रत्येकाचं स्वप्न असतं त्याच्या स्वप्न बरोबर म्हणजे पळायचं. बैलगाडी क्षेत्रात बकासूर संघ पळणं म्हणजे हे मरूच तर न विसरणारी गोष्ट आहे. अजरामर होतं माणूस. अजरामरच बैलगाडी क्षेत्रात देवच आहे तो. त्याला त्याच्या पुढचं काय हे नाही, वाक्यच नाही आहे ना. सगळ्यात नाही, देव हा देवच असतो. देव देवच हा. आणि आज असं मग म्हणलं तरी काय हरकत नाही की मी मागं हे वाक्य वापरलं होतं की बकासूर हा बैलगाडा शर्यत क्षेत्रात परीस आहे. हो परीस म्हणजे आपण जुन्या काळी हा शब्द ऐकायचो, परीस, की परिसाच्या संगती लोहाचे होते सोने. बाकासूर बरोबर जो आहे तो पळलाय तो चमकतोच आणि त्याचे जे गुण असतील त्याचं जे महत्त्व असेल ते वाढतच असतं. तर चांगल्या पद्धतीने तुमचा बलमा आज पळालेला आहे. तुम्हाला सेमीसाठी फायनलसाठी सर शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.